विकास भगत हे सर्व कमिटी मेंबर्स आपण आज या पहिल्या दिवशी आज चांगल्या प्रकारचे इथे आपण आलात. आपले सामने आहेत आणि आपल्या सामन्यामध्ये आपण चांगल्या प्रकारचे इथे सल्ला मसलत केली त्याबद्दल आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे सन्माननीय पाहिले तर आमचे सन्माननीय आकाश शेळके मॅन फ्रॉम चिंचवली प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये आमच्या गावामध्ये येत आहेत. आम्हाला समालोचनाची भूमिका आपण निभावत आहेत. तर मी असोसिएशनला विनंती करतो की सन्माननीय आकाशजी शेळके साहेबांचं आपण इथे सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आजचे गुणलेखक केतन बारशे चांगल्या प्रकारची भूमिका निभावली. केतन बारशे आपलं सुद्धा वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा हार्दिक आभारी आहे. उद्यासुद्धा याच पद्धतीने याच वेळेमध्ये आपल्याला सुद्धा सामने पाहण्यात येतील आणि तत्पूर्वी आमचे सर्व असोसिएशनचे सदस्य सल्लागार अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सर्वांनी चांगल्या प्रकारे इथे उपस्थित दाखवत आहेत. उद्यासुद्धा वेळेवर उपस्थित दाखवा आणि हे सामने आपण वेळेमध्ये कसे पार पडतील याची आपण दक्षता घ्यायची आहे. मी विनंती करतो की आपण आकाश शेळके साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. झाला का? नाही समजलं मला चालेल. पनवेल 40+ वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केलेली एक जबरदस्त अशी ही अध्यक्ष ट्रॉफीचा आपण इथे आनंद घेत आहोत. जवळपास टेनिस क्रिकेटमध्ये 40+ क्रिकेट सुरू केलं होतं आणि या गोष्टीच्या चर्चा होता की एक धाव आरोग्यासाठी हा नारा घेत या स्लोगनला पुढे घेत या स्लोगनला मनाशी बाळगत आपण पाहिलं की फिटनेससाठी ही 40+ क्रिकेटची संकल्पना सुरू झाली. आज आपण त्यापैकी एका कमिटी सोबत आहोत. पनवेल 40+ वेलफेअर असोसिएशन कमिटी आहे जिचे संस्थापकीय अध्यक्ष आहेत सूर्यकांतजी मस्कर, तसेच 40+चे तालुका अध्यक्ष आहेत नरेशजी पाटील बेलवली. त्यासमवेत आमचे सगळे मग एक महंतम खेळाडू आपण पाहतोय अर्थातच सुलक्षण भोईर उर्फ लारा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यानंतर रुपेश उलवेकर असतील आपण इथे पाहतोय, या विकासजी केणी असतील आणि त्यासमवेत नंदूजी भगत साहेब असतील आणि महेशजी भोईर साहेब, तसेच भाऊजी मुकादम आणि अविनाश उलवेकर आणि आपण देवेंद्र बारसे यांच्या सोबत आज आहोत. नक्कीच एक जबरदस्त स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे. स्पेशली आपण पाहिलं की आतापर्यंत एक गाव एक टीमला प्राधान्य मिळत होतं, परंतु तुमच्या माध्यमातून अध्यक्ष ट्रॉफीचं आयोजन केलं आहे आणि गावागावातून खेळाडू जे आहेत ते तुम्ही आज एकत्रित केलेले आहात. सो त्याबद्दल मी पहिल्यांदा संस्थापकीय अध्यक्ष यांना एक प्रश्न विचारेन की या स्पर्धेला ठेवण्यामागचं उद्दिष्ट तुमचं काय होतं? उतरत्या वयामध्ये माणूस संसाराला लागतो तर आपल्या खेळाला आणि व्यायामाला विसरतो. त्यासाठी हे माध्यम आम्ही जोपासलं. वयाच्या 40 नंतर पनवेलमध्ये पहिली पनवेल 40+ स्पर्धा किंवा कमिटी आपण निर्माण केली आणि हे सर्व खंदे जे दिसतात आजूबाजूला सगळे पदाधिकारी यांच्या सहकार्याने आपण ही कमिटी पुढे चालवली आणि नावारूपाला आली. आणि यातून महत्त्वाचा तुम्ही जो प्रश्न केला आहे की तुम्ही हे जे याच्यासाठी करताय तर तो जो विषय असा आहे की पनवेलमध्ये
40 प्लसचा खेळाडू हा एका ठिकाणी यावा, सर्व एकत्र यावे, ह्या दृष्टिकोनातून आपला हा उपक्रम आहे. दुसरं कारण असं आहे, एक धाव आरोग्यासाठी. आपण घरी जरी म्हटलं चहा करायचा म्हटलं तरी बायकोला म्हणतो चहा आणून दे, पण आपण कधी उठत नाही. पण ह्या क्रिकेट ग्राउंड हा असा चीज आहे की माणसाला खाली वाकून बॉल पकडणंच आहे. म्हणजे खाली वाकला म्हणजे कमरेचा व्यायाम झाला, म्हणजे ऑटोमॅटिकली माणसाला व्यायाम व्हावा. हा दृष्टिकोन एक धाव आरोग्यासाठी ही म्हण आमची कायम राहणार आहे आणि सर्वांसाठी ही लागू राहणार आहे. धन्यवाद. नक्कीच, क्या बात आहे. अगदी आपण पाहतो 40 प्लसचं क्रिकेट सुरू झालं आणि 40 प्लसमध्ये आपण पाहतो की सगळेजण आता मेहनत करतात आणि काहींचा आलसपणा जो आहे तो दूर होत चालला, हे त्यांनी आता सांगितलेलं आहे. आपण पाहतो की 50 प्लसमधील देखील काही खेळाडू आता सध्या आपण पाहतो की क्रिकेट खेळतात, आपल्या सोबत आहेत. आता जर आपण पाहिलं, माणसाचं आयुष्य 100 वर्ष राहिलं नाही आहे. जवळपास 60-70 मध्ये गाडी जी आहे ती पंक्चर होत चाललेली आहे. परंतु 50 प्लसचा तरी देखील खेळाडू मैदानामध्ये क्रिकेट खेळतोय. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? 50 प्लसमध्ये कमिटीचीच आमची जवळजवळ 4 ते 5 मंडळी 50 प्लस झालो आहे. आम्हाला समाधान आहे की आम्ही रिटायरमेंटच्या जवळ आलो आहे. पण 40शीचे जे नवीन खेळाडू येतात ते उमेदीने खेळत आहेत हे पाहून आमचं मन भरतं, गदगद होतो आहे. आणि आम्ही सुद्धा खेळतो आहे. आम्ही एक गाव एक संघामध्ये आम्हाला चांगला परफॉर्मन्स खेळायला मिळतो. भले लीगमध्ये कमी भेटत असेल, कारण लीगमध्ये कसं होतं की प्रत्येक संघ मालकाला किंवा प्रत्येक टीमला जिंकायचं असतं. तो काय करतो, जो परफॉर्मन्स चांगला असेल त्यालाच पुढे बॉलिंगला, त्यालाच बॅटिंगला, हा दृष्टिकोन तर प्रत्येकाचा असणारच आहे. जिंकणं हा प्रत्येकाची ईर्ष्या असते. पण एक गाव एक संघ ह्या मॅचेस ज्या आपण आहेत, ह्या तर मॅचेस आपण लीग माध्यमातून सर्वांना खेळावा मिळावा म्हणून आपण हा माध्यम केलं आहे. पण एक गाव एक संघ हा नियोजन आपण अध्यक्ष चषक डिसेंबरमध्ये नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण डिसेंबरला ठेवतो आहे, असं आपल्या कमिटीच्या तर्फे आपण ठरलेलं आहे. त्या अनुषंगानं 50 प्लसच्या खेळाडूंना तो प्लॅटफॉर्म फार चांगला आहे, एक गाव एक संघामधून. धन्यवाद. यानंतर आपण जाऊयात पनवेल वेलफेअर असोसिएशनचे सदस्य आणि पनवेल 40 प्लसचे तालुका अध्यक्ष नरेशजी पाटील सर यांच्याकडे आपण जाऊयात, कारण की बराच चांगला क्रिकेट आम्ही त्यांचा बघितलेला आहे. मायक्रोफोनवरती देखील चांगलं वक्तव्य त्यांचं नियमितपणे राहतं. आता इथून आपण क्रिकेटसाठी त्यांचं योगदान मोठं आहे, त्या योगदानाबद्दल आणि स्पेशली आपण आज जे युनायटेड झालं आहोत त्याबद्दल तुमचं काय मत असणार आहे? सर्वप्रथम मी धन्यवाद देईन 40 प्लस कमिटीचं. त्यांनी मला अध्यक्ष निवडलं मागच्या मे महिन्यामध्ये. त्यानंतर अध्यक्षपद आल्यानंतर आम्ही ठरवलं की आता क्रिकेटला कसे चांगले दिवस येतील, कारण 8-9 वर्षाच्या मागे जर तू आकाश गेलास तर बघशील, आम्ही जेव्हा सुरुवात केलेली 9 वर्षापूर्वी 40 प्लस क्रिकेटला, तर हार्डली 7-8च टीम होत्या आणि कसा तरी आमचा एक 8चा लॉट तयार व्हायचा. पण आता आम्ही 60 प्लस टीम झाल्यात पनवेल तालुका 40 प्लसच्या. मी सर्वात जास्त श्रेय त्या टीम्सना देईन ज्यांनी पहिल्यांदा क्रिकेट इथे 40 प्लस टिकवलं, चालू ठेवलं. आता तर खूप लोक येतील, कमिटी नवीन करतील, नवीन अध्यक्ष व्हायला जातील, पण सर्वात जास्त क्रेडिट कोणाला जाईल तर ह्या कमिटीला आणि ते जे टीम्स 7-8, 9-10 काही टीम असतील त्यांना. आणि सेकंड थिंग असेल, आमचा 40 प्लस खेळाचा मोटिव्ह एकच आहे. मी माझ्याकडनं सुरुवात करतो. मी 2 वेळेला माझ्या लिगामेंट ऑपरेशन झालं आहे खूप मोठा. 4 वर्ष मी क्रिकेट खेळलो नाही. 2018ला परत मी क्रिकेट सुरू केलं 40 प्लस आल्यामुळं. आणि तू बघतोस मी काय खेळतो. आणि मला तर आता असं वाटतं की मी जितका 40ला फिट होतो ना त्याच्यापेक्षा आता 48ला फ्री आहे. हे 40 प्लस क्रिकेटमुळे झालं आहे. क्या बात आहे. नक्कीच फिटनेस जपलं जातं हे मात्र निश्चित आहे. एक प्रश्न की आपण पाहतो की आता बरेचसे चांगले खेळाडू 40 प्लसमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. आज रिसेंट एक मॅच झाली, बारक्या कांबले जो होता तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आणि बारक्याला आपण विचारलं की रेग्युलर ग्रामीण क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट यामधलं डिफरन्स, कारण बरेचसे प्रेक्षक जे आहेत ना ते सांगतायत की बारक्या तिकडे जाऊन चांगले ठोकणार, परंतु आपण जर पाहिलं ना तर बारक्या देखील आपण पाहिलं तर खेळताना म्हणतो की इकडे चॅलेंजेस आहेत. नक्कीच स्पर्धा आहे, म्हणजे असं नाहीये की 40 प्लसचं क्रिकेट जे आहे ते ग्रामीण क्रिकेटपेक्षा थोडं हलकं आहे, कारण या क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो तेवढेच चॅलेंजेस आहेत. त्याबद्दल आपण थोडंसं मत ऐकून घेऊ. सुलक्षण भोयर यांच्याकडे आपण जाऊ.
सर्वप्रथम मी फुटबॉल असोसिएशनचं एक आभार मानतो. कारण काय माहिती आहे का, या एजमध्ये आणि एवढं चांगलं क्रिकेट सर्वांना उपलब्ध करून देणं ही सगळ्यात मोठी चांगली बाब आहे. कारण आता पाहायला गेलं तर बरेच असे प्लेयर आहेत आता नवीन नवीन पोरं की फिटनेसकडे लक्ष देत नाही. आता मी 47 एजचा आहे, आजही मी जिम करतो, क्रिकेट तर खेळतोच प्लस जिम पण करतो. कारण फिट आताचा म्हणजे यमकच आहे, फिट असेल तर तुम्ही काय कराल. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला बारक्या कांबल्याबद्दल, बारक्या हे पुन्हा होणे नाही हा शब्द लक्षात ठेवतो मी. असे किती येतील किती जातील क्रिकेटर, बारक्या पुन्हा होणे नाही. बारके हा बारके आहे. कारण 2-8-2 पासून माझ्या टीममध्ये खेळत असताना बारकेला पाहतो मी. आजही मला 2-8-2 म्हणजे जो बारक्या होता तोही आज तो दिसतोय. म्हणजे काय असतो बोलतात ना, भले तुमचा जे आपण बोलतो ना म्हणजे क्लास, हा बारक्याकडे क्लास आहे, तो त्याचा म्हणजे प्रॉपर आहे. कारण तुम्ही बोलताना तुमचा फॉर्म असतो तो टेम्पररी असतो फॉर्म, पण क्लास हा असतो परमनंट. त्याच्यामुळं बारक्याचा बोलण्याचा म्हणजे विषय येतच नाही. कारण बारक्या हा 40+ खेळला तरी त्याचा तोच दरा राहील, आणि ओपनला खेळायला गेला आणि ग्रामीणला खेळला तरी त्याचा तो दर राहील. आणि बारक्या हा बारके आहे, त्याबद्दल म्हणजे बोल तेवढे शब्द कमी पडतील. जवळपास 55 वय ज्यांचं झालं आहे आणि जे क्रिकेटला आजही आपण पाहतो की स्वतः खेळतायत, क्रिकेट पाहत आहेत, क्रिकेटच्या चांगल्या चांगल्या स्पर्धा भरवत आहेत, ते नंदू भगत सर आपल्यासोबत आहेत. नंदू घरत सर आपल्यासोबत आहेत. नंदू घरत सर, काय सांगाल एकंदरीत आता जवळपास 55व्या वयामध्ये तुम्ही खेळताय आणि हे फिटनेस तुम्ही जपलाय. त्यानंतर आज आपण अजून एक खेळाडू बघितले, आय थिंक संतोष म्हात्रे होते ओवलेचे, त्यांचा फिटनेस म्हणजे अजूनही त्यांच्या ट्रायसेपच्या कट्स दिसत आहेत. अजूनही आपण जर पाहिलं ना त्यांच्या चेस्टला आपण पाहतो की कट्स दिसत आहेत. इतका चांगला फिटनेस त्यांचा मेंटेन आहे. सो या फिटनेसबद्दल नंदू घरत सर तुमचं काय मत आहे आणि काय तुम्ही संदेश तरुणाईला द्याल? धन्यवाद. कानमंत्र द्यायचं म्हटलं तर तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज करणंच आहे. आज मी वयाच्या 15-16 वर्षापासून क्रिकेटचे टुर्नामेंट खेळत आलो आहे, ते आज तक आहेत. म्हणजे आज 39-38 वर्ष झाले असेल. तर कुठल्याही प्रकारचा खंड न करता क्रिकेट कंटिन्यू चालत झाले, क्रिकेट खेळत आलो आहे. आता तर 40+ झाले आहे. 15-14 वर्षापासून 40+ क्रिकेट खेळतो आहे आणि आता तर 5 वर्षापासून 50+ चालू झालं आहे. आता 50+मध्ये तर आम्ही मुंबईमध्ये जाऊन रायगडचं खूप नाम रोशन केलं आहे 50+मध्ये. कारण भल्या भल्या संघ असतात, ते बंटी कांबळे असतील किंवा ते SP11 वगैरे सगळे ते मोठे मोठे खेळाडू असतात ना, त्यांनासुद्धा आम्ही तिथं जाऊन खूप वेळा हरवलं आहे आणि तिथं फर्स्ट प्राईज जिंकून आलो आहे. रसायनी रायगड म्हणून, त्याच्यामध्ये अण्णा गावडे वगैरे आम्ही, पवन असेल, नरेश गायकवाड, दत्ता, आम्ही असं सर्व 50+ तिथं जातो मुंबईला आणि खूप चांगलं नाव तिथं काढलं आहे. कारण अजूनही आमच्या टीमचं तिथं रसायनी रायगड बोललं का दरार आहे. अजून गेलो ना तिकडं का आमची तिथं फायनल असतोच आमची, म्हणजे तशी आज गेली 4-5 वर्षापासून आम्ही खेळतोय तिथेशी. त्याच्यामुळं आणि कानमंत्र द्यायचं म्हटलं तर तुम्हाला माहितीच म्हटलं तर आता माझ्या दृष्टिकोनातून मी सांगतोय, मी आज देवाची कृपा, नवनाथ महाराजांची कृपा, ह्याच्या कृपेने मी आज क्रिकेट खेळतोय तशी. कारण आता नरेशनी सांगितलं की 4 वर्ष त्याचा क्रिकेट बंद होता, लीग अलाइनमेंट झालं, त्याच्यामुळं त्याला काय खेळता आलं नाही. 4 वर्ष रेस्ट घेतली आणि नंतर पुन्हा तो एक 40+ क्रिकेट झाल्यानंतर चालू झालं आणि आता नरेश खूप चांगला खेळतोय. तर असंच आम्ही पण आज म्हणजे आता माझा फिटनेस बोलला तर मी रोजचा माझा 1.5-2 तास एक्सरसाइज असतो. त्याच्यामध्ये योगा असतो, प्राणायाम वगैरे सगळं आलं आहे आणि जुंबा वर्कआउट वगैरे. क्रिकेट तर नेहमीच आहे. भर पावसामध्ये आम्ही जाऊन आजही सकाळी 7 वाजता गेलो तर खेळून कर्नाला स्पोर्टला आमची प्रॅक्टिस असतो एवढ्या गवतामध्ये. पण क्रिकेट मात्र बंद नाही केलं आणि क्रिकेट बंद नाही केलं म्हणून तर आज मी असा फिट आहे आणि आज खेळतो ग्राउंडवरती. म्हणून माझी सर्व तरुण खेळाडू जे आता जे उगवते सितारे आहेत त्यांना एवढंच संधी असतं, तुम्ही एक्सरसाइज करा, टाईम नसेल भेटत, परंतु क्रिकेट तरी खेळलं ना ग्राउंडवरती येऊन तरी खूप चांगलं आहे. आणि क्रिकेट खेळताना तुम्हाला जी एवढी लोक भेटतात ना, त्याच्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतो ना, त्याच्यामध्ये तुमचा आणखी उत्साह वाढतो आणि तुम्ही निरोगी राहता. कारण एकमेकांमध्ये तुमचे विचार शेअर करता एकमेकांमध्ये आणि त्याच्यामध्ये जो आनंद मिळतो ना, तोच खूप महत्त्वाचा असतो आणि तुम्ही मैदानात गेल्यावर तो मिळतोय. नाही तर तुम्ही एकलकोंडीसारखे राहिले घरामध्ये बसून आणि पैसा आमाफ आहे, परंतु त्याला काय अर्थ नाही. तुम्ही जेव्हा मैदानावर जाल तिथं तुम्हाला 50 लोक भेटतील आणि त्यांच्याबरोबर तुम्ही एखादं चांगलं क्षण घालवलं तर तेच तुमच्या आयुष्याला कारणीभूत होतील चांगलं फिट राहण्यासाठी. धन्यवाद.
क्या बात आहे. म्हणजे ज्या लोकांना आपण आतापर्यंत हॅपी क्लब मध्ये पाहिलं, आता हॅपी क्लबची गरज राहिली नाहीये. गार्डन मध्ये तशा लोकांना आपण आता खेळामध्ये हसताना पाहत नाही, तर आता क्रिकेट आलंय जो आपल्या आनंदाचा भाग बनलेला आहे. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा पनवेल 40+ वेलफेअर असोसिएशनच्या या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या कमिटीसाठी. थँक्यू सो मच सर्वांची. मी आता इथून रजा घेतोय. आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. Connected.